नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 22 डिसेंबर 2024. तर आज आपण महाराष्ट्र राज्याचे पूर्ण मंत्रिमंडळाविषयी पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते वाटप झालेलं आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता. तर पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणत्या खात्याचे पूर्ण माहिती पाहू. गृह, ऊर्जा, नवीनीकरणीय ऊर्जा वगळून विधी व न्याय, सामान्य प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क मंत्रालय. प्रश्न क्रमांक 2. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम तसेच सार्वजनिक उपक्रम मंत्री. प्रश्न क्रमांक 3. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्याकडे अर्थ व नियोजन तसेच राज्य उत्पादन शुल्क आणि त्यांची निवड झाली. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? उत्तर आहे चंद्रशेखर बावनकुळे. प्रश्न क्रमांक 5. जलसंधारण, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे राधाकृष्ण विखे पाटील. प्रश्न क्रमांक 6. वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे हसन मुश्रीफ. प्रश्न क्रमांक 6. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच संसदीय कामकाज मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे चंद्रकांत पाटील. प्रश्न क्रमांक 8. जलसंधारण, विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे गिरीश महाजन. प्रश्न क्रमांक 9. वनमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे गणेश नाईक. प्रश्न क्रमांक 10. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे गुलाबराव पाटील. प्रश्न क्रमांक 11. शालेय शिक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे दादाजी भुसे. प्रश्न क्रमांक 12. मृदा व जलसंधारण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे संजय राठोड. प्रश्न क्रमांक 13. अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे धनंजय मुंडे. प्रश्न क्रमांक 14. कौशल्य विकास व नाविन्यता, रोजगार, उद्योग व संशोधन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे मंगल प्रभात लोढा. प्रश्न क्रमांक 15. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे उदय सामंत. समोरचा प्रश्न क्रमांक 16. पणन आणि राजशिष्टाचार मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे जयकुमार रावल. प्रश्न क्रमांक 17. पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे पंकजा मुंडे. प्रश्न क्रमांक 18. बहुजन कल्याण तसेच दुग्ध व्यवसाय, अक्षय ऊर्जा मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे अतुल सावे. प्रश्न क्रमांक 19. आदिवासी विकास मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे अशोक उईके. प्रश्न क्रमांक 20. पर्यटन, खनिज कर्म तसेच माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे शंभूराज देसाई. प्रश्न क्रमांक 21. माहिती व तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे आशिष शेलार. प्रश्न क्रमांक 22. क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसेच अल्पसंख्याक व वक्फ मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे दत्तात्रय भरले. प्रश्न क्रमांक 23. महिला व बालविकास मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे आदिती तटकरे. प्रश्न क्रमांक 24. सार्वजनिक बांधकाम तसेच सार्वजनिक उपक्रम वगळून मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे उत्तर आहे शिवेंद्रराजे भोसले. प्रश्न क्रमांक 25. कृषी मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे?
त्याचं उत्तर आहे माणिकराव कोकाटे. हे झाले कॅबिनेट मंत्री, 25 कॅबिनेट मंत्री. आता आपण 6 राज्यमंत्री पाहणार आहोत. राज्यमंत्र्याची पूर्ण माहिती. 1 नंबर आशिष जयस्वाल, त्यांच्याकडे अर्थ, नियोजन तसेच कृषी, मदत व पुनर्वसन तसेच विधी व न्याय, कामगार मंत्रालयाचा पदभार देण्यात आलेला आहे. 2 नंबर माधुरी मिसाळ. माधुरी मिसाळ यांच्याकडे नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण तसेच अल्पसंख्याक विकास व वक्फ मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. पंकज भोयर, त्यांच्याकडे गृह, त्याच्यामध्ये ग्रामीण, त्याच्यामध्ये गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खनिज कर्म या मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार देण्यात आलेला आहे. 4 नंबर मेघना बोर्डीकर, त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता तसेच ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम यांचा पदभार देण्यात आलेला आहे. इंद्रनील नाईक, त्यांच्याकडे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्र शिक्षण तसेच आदिवासी विकास आणि पर्यटन, मृदा व जलसंधारण यांचा स्वतंत्र कारभार देण्यात आलेला आहे. 6 नंबर योगेश कदम, यांच्याकडे गृह, शहरीमध्ये महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालय व औषध प्रशासन यांचा स्वतंत्र कारभार देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे होते आपले पूर्ण महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ. जर तुम्हाला आपले व्हिडिओ नक्कीच आवडत असतील तर कमेंट आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता. धन्यवाद.